कोल्हापूर शहराच्या उपनगरांना आणि जुन्या कोल्हापुरातील काही भागाला समाविष्ट करून बनवलेला प्रभाग म्हणजे 18 क्रमांकाचा प्रभाग। अंबाई डिफेन्स कॉलनी, पायमल वसाहतीपासून राजेंद्र नगर झोपडपट्टी, रामानंद नगर, जाधव पार्क, सृष्टी पार्क, स्वामी समर्थ नगर, बळवंत नगर, शेंडा पार्क, जवाहर नगरमधील काही भाग, शिवाजी विद्यापीठाची पश्चिम बाजू, तिथून सिरत मोहल्ला ते हॉकी स्टेडियमपर्यंत हा प्रभाग पसरलाय। सम्राटनगर आणि प्रतिभानगरमधील काही परिसर वगळता बहुतांश कष्टकरी श्रमिक वर्गाचा या प्रभागात समावेश आहे, तर मध्यमवर्गीय लोकवस्ती सुद्धा लक्षणीय आहे। झोपडपट्टी परिसरात अजूनही पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे, तर रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज आणि सार्वजनिक स्वच्छता या नेहमीच्या समस्या इथंही दिसून आल्या। पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रभाग क्रमांक 18चा हा पंचनामा। विविध उपनगर आणि कॉलन्या मिळून कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 18 तयार झालाय। पूर्वीचा प्रभाग क्रमांक 66 स्वातंत्र्यसैनिक वसाहत, 61 क्रमांकाचा सुभाषनगर प्रभाग, 63 क्रमांकाचा सम्राटनगर प्रतिभानगर प्रभाग आणि प्रभाग क्रमांक 59 आणि प्रभाग क्रमांक 67 मधील बळवंतनगर, सृष्टी पार्क, स्वामी समर्थ नगरपासून पाचगाव हद्दीपर्यंतचा समावेश करून हा नवा 18 क्रमांकाचा प्रभाग तयार झालाय। यापूर्वीच्या महापालिका सभागृहात रूपाराणी निकम, सविता राजू घोरपडे, जयश्री जाधव, सुनील पाटील, अश्विनी बारामते यांनी त्यांच्या प्रभागाचं नेतृत्व केलं होतं। वैशिष्ट्य म्हणजे त्यातील 4 नगरसेवक भाजपचे होते, तर सुनील पाटील राष्ट्रवादीचे होते। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत अमल महाडिक यांना या भागातून 70% मतदान मिळालं। सध्याच्या 18 क्रमांकाच्या प्रभागात महापालिका निवडणुकीत 22,085 मतदार आहेत। 4 सदस्यांपैकी 2 सदस्यांसाठी सर्वसाधारण गट, 1 ओबीसी महिला गट आणि 1 मागासवर्गीय महिला गटासाठी राखीव आहे। 18 क्रमांकाच्या प्रभागाची सुरुवात अंबाई डिफेन्सपासून होते। वास्तविक हा बंगल्यांचा परिसर आहे, त्यामुळे नगरसेवकांनी रोज आपल्या दारात यावं अशी इथल्या नागरिकांची अपेक्षा नाही। पायमल वसाहत, सम्राटनगर आणि एसएससी बोर्ड परिसरातही अनेक उच्चभ्रू कॉलन्या आहेत, पण पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यानं या नागरिकांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेकडून कधीतरी काही चांगलं काम होईल का याबद्दल शंका व्यक्त केली। गटारी तुंबलेल्या असतात, कचरा वेळेवर कधीच उचलला जात नाही, रस्ते खड्डेमय बनतात पण त्याकडे लक्ष असत नाही, भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या महापालिकेकडून नागरी सुविधा मिळत नाहीत, तरीही आम्ही कर का भरायचा असा प्रश्न इथल्या काही नागरिकांनी उपस्थित केला। स्वच्छता वगैरे होत नाही। आमच्या इथे काही बायका स्वतःच रस्ता लोटतात आणि फक्त गटारे वगैरे स्वच्छ करायला येत नाहीत। बोलवलं तरी येतात ना आपले ते कर्मचारी वगैरे, खरं जरासं वेळ करतात। या परिसरातील एका कॉलनीतील घरामध्ये चक्क गटारीतील किडे शिरतात, त्यामुळे महिला वर्गानं प्रचंड संताप व्यक्त केला। वर्षानुवर्ष महापालिकेचं दुर्लक्ष आहे। लहान मुलं, वृद्ध आजारी पडतात, दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे जगणं मुश्किल झालंय अशा संतप्त प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केल्या। स्वच्छता होत नाही आणि ह्या गल्लीत कोण येत नाही
त्या बायका लोटणाऱ्या बायकांना आम्ही हाक मारतोय तर ती एक बाई येत नाही. झालं कुठं? 8 दिवस ढीग मारून ठेवलेली शेफ्टीकडे दिवस काय 15 दिवस हे बघा आम्ही पोत्यात भरलंय ते ड्रेनेक्सला कोण येत नाहीत, गटरीला कोण येत नाहीत. झाडून तर आमचं आम्ही घेतो सोडा, फक्त गटरीसाठीच पण येत कोण नाही. फिरकून बघितलंय का? कोण निवडून आलं तर एकदा सुद्धा बघत नाहीत कोण. लाईट 6 नाही, महिने झालं लाईट नाही. ड्रिलिंग सगळं वाहून चाललंय. ते कसं आम्ही खाणार पिणार दारात घरात वास बसणार घरात सांगा नाही. बघूया तुम्ही. गटरी तर काढायला महिना 2 महिने नाहीच. सम्राटनगर जवळच्या खुल्या जागेत एक पडझड झालेला हॉल आहे आणि त्याच्यासमोर सार्वजनिक शौचालय आहे. पण त्या शौचालयाची भीषण दुरावस्था झाली आहे. तर पडझड झालेल्या हॉलचा वापर आता मद्यपींकडूनच होतो. रात्रीच्या वेळी तर हा हॉल म्हणजे अवैध धंद्यांचा अड्डा बनतो. याच परिसरात विजेचे उघड्यावर असलेले डीपी धोकादायक बनलेले आहेत. तर एका खुल्या जागेत कचरा टाकू नये असा बोर्ड दिसतो, पण तिथंच मोठ्या प्रमाणात कचरा आणि अन्य टाकाऊ साहित्य फेकून दिलं जातं. त्यामुळे तिथंही दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसून येते. सायंकाळच्या वेळेस मद्यपान आणि नशा करणाऱ्या तरुणांचं टोळकं याच परिसरात ठाण मांडून असतं. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान सम्राटनगर आणि पायमल वसाहत परिसरात बऱ्यापैकी पायाभूत सुविधांची कामं पूर्ण आहेत. तर ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या शेजारी गोमती पूल आणि बुद्ध गार्डन इथल्या महापालिकेच्या KMT कार्यशाळेच्या परिसरात कचऱ्याचे प्रचंड ढीग साचलेले आहेत. शिवाय वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्यानं नाला तुंबल्याचं दिसून आलं. याच परिसरात एका खाजगी व्यक्तीनं नाल्याच्या पुलाजवळ भराव टाकून महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीकडं पाचगावच्या आंबेडकर कमानीपासून स्वामी समर्थ नगर, बळवंत नगर, बाबा जरग नगरच्या मार्गानं रामानंद नगर पुलापर्यंत आणि तिथून आयसोलेशन मार्गे शेंडा पार्कपर्यंत फिरल्यावर कचरा उठाव आणि सार्वजनिक अस्वच्छता हे प्रश्न प्रामुख्यानं दिसून आले. या परिसरातील रस्त्यावरील वर्दळ आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळं रस्ते रुंदीकरण ही काळाची गरज असणार आहे. तर ओढ्याच्या परिसरात मेडिकल वेस्ट टाकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकारही दिसून आला. वर्षानगरमधील काही कॉलन्या, सुभाषनगरचा परिसर आणि सिरत मोहल्लामध्ये गटारींची स्वच्छता आणि कचरा उठावाची समस्या कायम आहे. याच प्रभागात साळोखे पार्क, राजेंद्रनगर आणि भारतनगर परिसरात झोपडपट्टी आहे. इथल्या समस्या तर वर्षानुवर्ष कायम आहेत. भारतनगरमधील बुद्धविहार परिसरात अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, कचरा, उघड्यावर असलेले चेंबर असे अनेक प्रश्न कायम आहेत. नगरसेवक असताना इथल्या कचऱ्याची किंवा गटारींची बऱ्यापैकी स्वच्छता व्हायची. पण गेल्या 5 वर्षात या परिसराकडं महापालिकेनं पूर्ण पाठ फिरवल्याचं इथले नागरिक सांगतात. आता 8 वर्ष झाले इकडे कोण बघत बी नाहीत, काय नाहीत. सगळा कचरा साठलेला आहे, कोंढळ्या साठलेल्या आहेत. कोणाला बोलवायला गेलं तर काय म्हणावं जातं त्यांच्याकडे. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेचा परिसर अत्यंत अस्वच्छ आणि बकाल बनलाय. तिथून राजेंद्रनगर वसाहतीमधील अंतर्गत रस्ते आणि गटारींची समस्या कायम जाणवते. झोपडपट्टीधारकांना नगरसेवक म्हणजे साहेब वाटतात. त्यामुळे निवडणुकीच्या काळात जेवण बाटली वाटून आणि पाकिटं वाटून मतं घ्यायची आणि त्यानंतर गोरगरीब जनतेच्या प्रश्नांकडे लक्षच द्यायचं नाही, ही पद्धत दुर्दैवानं सगळ्याच शहरांमध्ये रूढ झाली आहे. त्यामुळं झोपडपट्टीचा परिसर दिवसेंदिवस बकाल होतोय, पण त्याचं कुणालाही काही वाटत नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी नगरसेवक होते, त्या टायमाला स्वच्छता व्हायची. पण 5 वर्ष झालं नगरसेवक कोण नसल्यामुळं ही कॉर्पोरेशनवाले अजिबात इकडं म्हणजे काय एकदम 3 वर्ष नगरसेवक कोण नसल्यामुळं ही कॉर्पोरेशन बघा तशी दुरावस्था झाली. सगळ्या गटरी टमटमीत तुंबलेल्या आहेत, एकदम घाण आहे सगळं. गेली 5 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याची प्रतिक्रिया एका महिलेनं व्यक्त केली. त्यातून महापालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून येतो. तर नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे.
आणि आता 8 वर्षे इकडं कोण फिरकलं नाही. येत्यात जरा गटर काढल्यासारखं करतात आणि जातात. इकडं गटर काढायला कोण येत नाही, इकडं लोटायला कोण येत नाही. आणि ह्या कच्चा रोड झाला आहे, इथं सगळीकडे घसरून माणसं पडायला आले आहेत. आणि आता आम्हाला नगरसेवकाची कने आम्हाला भाग आहे इकडं ह्या भागात यायला. तर त्या लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. आणि म्युन्सिपाल्टीवाल्यांनी पण इकडं दुर्लक्ष केलं, इकडं कोणच येत नाही. राजेंद्रनगर SSC बोर्ड मार्गे मोरेवाडी चौकापर्यंत 18 क्रमांकाचा हा प्रभाग पसरलाय. या परिसरातील मुख्य रस्ता बरेच काळ उखडलेला होता, पण माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्यातून आता त्याची चांगली अवस्था आहे. पण तरीही काही ठिकाणी चांगले बनवलेले रस्ते पुन्हा उकरले जात असल्याचं दिसून येतंय. साळोखे पार्क समोरून जवाहरनगर बिजली चौकापर्यंतच्या परिसराला मात्र कुणीच वाली नसल्याचं चित्र आहे. या परिसरात वर्षानुवर्ष रस्ते झालेले नाहीत, पथदिव्यांचा पत्ता नाही, पाणी पुरवठा वेळेत होत नाही आणि गटारी किंवा कचरा याकडं साफ दुर्लक्ष असतं, अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली. 8 ते 9 वर्षे झाले नगरसेवक पद नसल्यामुळे इथे काम करणारे कोणी नाही आहे. आणि इथले कचरा उठाव, गटारी स्वच्छता किंवा रोड ह्याचं कुठलंही काम इथं व्यवस्थित होत नाही. 9 वर्ष झाले इथं रोडला कधी डांबर लागलेला नाही, रोड तयार झालेला नाही, खड्डे आहेत, फार ॲक्सिडेंट ह्या चौकात होतात. तरी महानगरपालिकेने इलेक्शन घेऊन फार मोठं हे काम केलेलं आहे. गेले 8 वर्ष महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आणि आमचा जो प्रभाग सध्या आता नवीन झाला तो फार मोठा प्रभाग झालेला आहे. पूर्वी एकच प्रभाग होता, एक नगरसेवक होते, तरीसुद्धा विशेषतः जी आमच्या ह्या सुभाषनगरातल्या शेवटच्या ज्या गल्ल्या आहेत त्या प्रभागाच्या शेवटच्या असल्यामुळे इकडं कोणच येत नाही किंवा फार मोठं दुर्लक्ष हे एका गल्लीकडेच झालं. या गल्लीमध्ये विशेषतः रस्ते नाहीत आणि विशेषतः लाईटचा जो काय खांब बसवले गेले पाहिजे होते ते बसवले गेलेले नाहीत. तशा अनेक समस्या ह्या भागात आहेत. आगामी निवडणुकीसाठी या प्रभागातून रूपाराणी निकम, महेश वासुदेव, राजू हुंबे, सत्यजित जाधव, भूपाल छेटे, सर्जेराव साळोखे, हेमंत पाटील, बबन मोकाशी, कौसर बागवान, दिनेश पसारे, सूरज सुर्वे, सर्जेराव साळोखे, स्मिता सावंत, नंदकुमार गुजर, कोमल बिरांजे, अरुणा गवळी, इंद्रजित शिंदे, साई लाखे, दीपाली पवार, मीरा घोडेराव यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार आहेत. या प्रभागातून निवडून येण्यासाठी प्रचंड लोकसंपर्क, विविध प्रकारच्या स्तरातील नागरिकांपर्यंत पोचण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या 2 दिवसात लक्ष्मी दर्शन घडवण्याची धमक उमेदवाराच्या अंगी असावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये वर्षानुवर्षे असलेल्या पायाभूत सुविधांच्या समस्या पुढील 5 वर्षात तरी सुटतील, अशी इथल्या नागरिकांची आशा आहे.